राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के दिग्गज नेता प्रमोद अप्पा पाटिल ने अपने सैकड़ों समर्थकों के साथ महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नेतृत्व में शिवसेना का दामन थाम लिया है। आइए देखते हैं महाराष्ट्र मुंबई से इस पूरी रिपोर्ट को। आपल्या मुंबई शहरातील विभागातील सर्वसामान्य जनतेची कामं करण्यासाठी आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून सर्व माझ्या कार्यकर्त्यांना विचारून आज शिंदे साहेबांच्या सोबत काम करण्यासाठी प्रवेश केला आहे। काय एकंदरीत ही वेळ आली आपल्याला? आपण पहिले राष्ट्रवादीमध्ये होता, नंतर काँग्रेसमध्ये आपण गेला, नंतर आज शिवसेनेमध्ये आपण जाहीर पक्ष प्रवेश केला। काल अजितदादाच्या सोबत आम्ही काम करत होतो आणि आता दादा नसल्यामुळे त्या ठिकाणी एक उणीव आहे की कार्यकर्त्यांची कामं करण्यासाठी असं कोणतं नेतृत्व त्या ठिकाणी दिसत नाही आहे। त्यामुळे आदरणीय लोकप्रिय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं काम बघून एक मराठा नेता कसा असावा हे त्यांच्याकडे पाहून आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की आपल्या जर विभागातील कामं करायची असतील तर ते शिंदे साहेबच करतील। त्यामुळे एक निर्णय आम्ही घेऊन आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आहे। कशा प्रकारची पुढची भूमिका असेल, काय कामं समाजाला आपल्या माध्यमातून भेटतील? कामाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपल्याला कुणीही भेटण्याची गरज नाही, अर्ज द्यायची गरज नाही। व्हॉट्सअपवरती मोबाईलवरती काम सांगितलं तरी कोणत्याही विभागामध्ये महानगरपालिका असो, म्हाडा असो, SRA असो किंवा हॉस्पिटलचं किंवा कॉलेजचे कुठलेही ॲडमिशन्स असो, ही सर्व कामं मी वेळेवरी करत असतो। म्हणजे आज एखाद्याने काम सांगितलं की त्याच दिवशी त्यांचं काम करण्याचा मानस हा माझा प्रामाणिकपणे आहे। सध्या आता पक्षामध्ये तुम्हाला कुठली जबाबदारी देण्यात आलेली आहे? नाही, आता पक्षामध्ये जबाबदारी देतीलच, आताच प्रवेश केलेला आहे त्यामुळे बोलणं झालेलं आहे। महत्त्वाची जबाबदारी पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी जी आपली काम करण्याची तयारी आहे त्याप्रमाणे पक्ष नेतृत्व पद देतील। हमें लाइक करें। मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें।